Zombie apocalypse. हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी दुधी भोपळ्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे. तर आता आपण याचे जे कोने असतात हे कापूया. आता आपली भोपळ्याची साल काढून झाली आहे. तर आता आपण याचे 2 तुकडे करूया. आपल्याला यामधली जी बी आहे ती हलव्यामध्ये वापरायची नाही आहे. तर आपण या बीला बाजूला काढून घेऊया. या बीला काढण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. त्यातील 2 पद्धती मी तुम्हाला करून दाखवते. आपण या भोपळ्याच्या बिया चाकूच्या मदतीने काढून घेऊया. हे बघा, आता भोपळ्यातील सर्व बिया निघाल्या आहेत. असेच आपण बाकीचेही बिया काढून घेऊया. आता आपण अर्ध्या भोपळ्याच्या बिया काढून घेतल्या आहेत. तर आता आपण याला किसूया. ह्या ज्या भोपळ्याच्या बिया आहेत ते आपण किसतानाच बाजूला काढूया. पहिले मी तुम्हाला हा अर्धा भोपळा किसून दाखवते. हे बघा, आता आपली ही बाजू किसून झाली आहे. तर आपण असं करत करत ह्या ज्या सर्व बाजू आहेत ह्या शिलून घेऊया. हे बघा, तर आपण बाजूचं सर्व जे साल होतं त्याचं काढून घेतलेलं आहे आणि मधला जो बियांचा भाग आहे तोच उरला आहे. तुम्ही बघू शकता आपला जो भोपळा आहे तो किसून तयार झालेला आहे. आपल्याला खवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. साजूक तूप, मिल्क पावडर आणि दूध. चला फ्रेंड्स, आता आपण खवा बनवायला सुरुवात करूया. खवा बनवण्यासाठी मी गॅस ऑन करून त्यावर पॅन ठेवला आहे. आता आपण पॅनमध्ये तूप घालूया. जास्त तूप नाही घालायचं आहे आपल्याला. तूप मेल्ट झाल्यावर आपण यामध्ये मिल्क पावडर घालूया आणि ज्या कपने मी मिल्क पावडर मेजर केली होती त्याच कपामध्ये आपण दूध घालून टाकूया. आता आपण मिल्क पावडर आणि दूध एकजीव करून घेऊया. आपला हा खवा जो आहे तो एकजीव झाला आहे. आपण याला आता जोपर्यंत हा गोळा बनत नाही तोपर्यंत याला हलवत राहूया.
आपलं जे दुधाचं मिक्सचर आहे ते आता खूप घट्ट बनत चाललं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला खवा तयार झालेला आहे. आता आपण गॅसला ऑफ करूया आणि खवा काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला खवा कसा छान रवेदार बनून तयार झाला आहे. आता आपण हलव्यासाठी लागणारे साहित्य बघूया. किसलेला भोपळा, दूध, ड्रायफ्रुट्स, खवा हा मगाशी आपण बनवला होता, साजूक तूप आणि इलायची पूड. आता हलवा बनवण्यासाठी मी गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण साजूक तूप घालूया. आपलं तूप पूर्णपणे मेल्ट झाल्यावर आपण यामध्ये किसलेला भोपळा घालूया. गॅसची फ्लेम आपण कमी करून घेऊया. आता आपण यामध्ये दूध घालूया. आता आपण यामध्ये साखर घालूया. साखरही एकजीव करून घेऊया. आता आपण यामध्ये इलायची पूड घालूया. आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया. आता आपण गॅसची फ्लेम कमी करू आणि याला थोडंसं झाकण लावून शिजू देऊया. 2 मिनिटं झाले आहे. आपण झाकण काढून हलवा चेक करूया. बघा, यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण याला झाकण ठेवून शिजू देऊया. आता आपण झाकण काढून हलव्याला हाय फ्लेमवर शिजवूया. तुम्ही बघू शकता, आपण शेवटी साखर घातल्याने याला खूप छान शाईन आली आहे आणि यातलं पाणीही आटलं आहे. तर या स्टेजवरती
आपण ह्यामध्ये तयार केलेला खवा घालूया. आता आपण खवा आणि हलवा एकजीव करून घेऊया. खवा टाकल्याने हलव्याला खूप अप्रतिम टेस्ट येते. खोया टाकून आपण मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपला खोवा हलवा तयार आहे. आता आपण गॅस ऑफ करून हलवा सर्व करूया. आता आपला हलवा खाण्यासाठी तयार आहे.